सर्व माझे रिसॉर्ट कॅटेगरीचे बांधव, महाराष्ट्राचे, भारत देशाचे, जे शेड्यूल ट्राईबमध्ये ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे किंवा अजूनही जे दुसऱ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, त्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी औरंगाबाद हायकोर्ट सध्या तिथून बोलत आहो आणि मला आपले काही विचार जे आज कोर्टामध्ये घडामोडी झाल्या, प्रोसिडिंग झाले, आर्ग्युमेंट झाले, हे जे अधिसंख्याचे जे केसेस आहेत, सुपर न्यूमररी पोस्ट, 11 महिन्याची तात्पुरती नेमणूक, याबद्दल आज जे डेव्हलपमेंट झालेले आहेत त्याबद्दल मला आपले व्ह्यूज, आपले विचार इथे शेअर करायचे आहे. मी ॲडव्होकेट शैलेश नारनवरे आज आवर्जून कोर्टासमोर उपस्थित होतो. सकाळी मी मेन्शन करताना कोर्टाला रिक्वेस्ट केली की मी नागपूरवरून आलेलो आहो आणि मला कृपया लॉ पॉईंटवर आणि GR कसं अनकॉन्स्टिट्युशनल आहे याच्यावर मला अकोमोडेट करा, स्पेशली मला हिअरिंग द्या. कोर्टाने म्हटलं की आम्ही तुम्हाला हिअरिंग देऊ आणि तसं माझं नाव आणि केसेस नंबर वगैरे बेंच रीडरकडून घेतले आणि खरोखरच जे आहे शेवटी कोर्टाने हिअरिंग दिली. सर्वप्रथम सरकारी वकिलांनी असा आर्ग्युमेंट केला की FCI वर्सेस जगदीश बहिराचा जजमेंट हा सर्वांवरच लागू होतो रिट्रॉस्पेक्टिव्हली आणि याच्या आधीचे जितकेही प्रोटेक्शन्स आहेत, जजमेंट्स आहेत, ते सर्व नलिफाय होतात, कॅन्सल होतात आपोआप. आणि खूप सारे जजमेंट्स त्यांनी कोर्टाला साईट केले. त्यांनी कोर्टाला मिसगाईड करायचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी उभा झालो आणि स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेतला की हे यांच्या सबमिशनमध्ये काही सबस्टॅन्शियल फोर्स नाही आहे, कारण की ही जी कॉन्ट्रोवर्सी आहे त्याच माननीय जजनी चंद्रचूड साहेबांनी 27 जानेवारी 2020ला चीफ रिजनल ऑफिसर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी वर्सेस प्रदीप ह्या केसमध्ये क्लॅरिफाय केलं की जगदीश बहिरा कोणत्या केसमध्ये अप्लिकेबल आहे, गव्हर्न करतो, कोणत्या केसमध्ये अप्लिकेबल नाही आहे, गव्हर्न करत नाही. आणि क्लिअर कट पॅरा 13 आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे की हायकोर्टाने जर प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि तो जजमेंट जर फायनॅलिटी अटेंड झालेला आहे आणि ते 6/7/2017च्या आधी झालेलं आहे, तर अशा केसेसमध्ये जगदीश बहिरा अप्लिकेबल नाही, गव्हर्न करत नाही अशा केसेसना. आणि हा क्लॅरिफिकेशन जो जजमेंट FCIचा माननीय चंद्रचूड साहेबांनी दिला, त्याच माननीय जजनी हा क्लॅरिफिकेशन देऊन ही कॉन्ट्रोवर्सी संपवली. पण हे वकील साहेब जे आहेत अननेसेसरीली ही कॉन्ट्रोवर्सी रेज करत होते की हा जजमेंट सर्वांवर लागू आहे, रेट ज्युडिकेटा आहे आणि ज्यांच्या केसमध्ये जजमेंटही झालं प्रोटेक्शनचं त्यांच्यावरही अप्लिकेबल आहे. हे सर्व जे आहे आर्ग्युमेंट्स त्यांनी केले. पण जेव्हा कोर्टाने मला ऐकलं सर्वात आधी, तर तेव्हा हा जजमेंट मी कोर्टाला दिला, वाचून दाखवलं आणि कोर्ट कन्व्हिन्स झाला. आणि कोर्टाने स्वतःच म्हटलं की गजानन निमजे आणि SG बारापात्रेबद्दल तुम्ही बोलता का? मी म्हटलं नाही, त्याच्यानंतरही जजमेंट आलेला आहे त्याबद्दल मी बोलतो. आणि त्याच ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ही कॉन्ट्रोवर्सी रिझॉल्व केली, म्हणजे हा विवादच संपवला. तर कोर्टाने हे सर्व बघितलं आणि हा इश्यू जो आहे कोर्टाने कंक्लूड केला मनामध्ये आणि कन्व्हिन्स झाले. तर आज विशेष जे घटना घडली ते ही घडली की जे मुंबई हायकोर्टातून केसेस आलेले आहेत इथे औरंगाबाद बेंचमध्ये आणि जे नागपूर हायकोर्टातून केसेस आलेले आहेत आणि औरंगाबाद हायकोर्टामध्ये स्वतः
केसेस पेंडिंग आहेत, हे सर्व जे केसेस जे इथे क्लब झालेले आहेत, ह्या केसेसमध्ये जे पहिली कॅटेगरी आहे कोर्टाने ते रिझॉल्व्ह केलेली आहे आज, की ज्या केसेसमध्ये कास्ट स्क्रुटनी कमिटीकडे क्लेम पेंडिंग आहे अशा केसेसमध्ये हा JR लागू होत नाही असा कोर्टाने आदेश दिलेला आहे. आणि आम्हाला सर्वांना म्हटलेलं आहे की तुम्ही अशा केसेसची लिस्ट आम्हाला सादर करा आणि त्या सर्व केसेसमध्ये सेम ऑर्डर होईल. तर माझी रिक्वेस्ट त्या सर्व जे वकील मंडळी आहे की जे इथे त्यांचे केसेस आहेत त्यांना अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी रिट पिटिशन नंबर आणि टायटल की कास्ट क्लेम पेंडिंग असं लिहायचं आणि आपलं नाव लिहायचं आणि इथे शिरेस्तेदार बेंच रीडरला पाठवायचं, कोणाच्या माध्यमातून व्हॉट्सअपने पाठवायचं, कोणत्या वकिलाच्या माध्यमातून पाठवायचं. दुसरा पॉइंट असा की हायकोर्टाने जे प्रोटेक्शन दिलेलं आहे ज्यांना जगदीश बहिरा जजमेंटच्या आधी, तर त्याच्यावर आता कोर्ट ऑर्डर करणार आहे आणि पॉझिटिव्ह करणार आहे. कोर्टाचा माइंड आम्ही पॉझिटिव्ह केलेला आहे, ते पॉझिटिव्ह करणार आहे. माझ्यासोबत अजूनही खूप सारे वकील होते, त्यांनी आर्ग्युमेंट केला, सर्वांनी आपापली बाजू मांडली, पण जे कोर्टाच्या माइंडला चेंज करायची जी गरज होती तर ते ह्या जजमेंटमुळे झालेली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी वर्सेस प्रदीप, आणि तो जजमेंट कोर्टाला मी सादर केला. तिसरा जो मुद्दा मला कोर्टासमोर सांगायचा होता तो हा की 15 जून 95च्या JRच्या आधारावर ज्यांच्या सेवेला संरक्षण SBC मध्ये विशेष मागास प्रवर्गामध्ये दिलेलं आहे, तर अशा केसेसमध्ये सुद्धा चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट आणि डिव्हिजन बेंचेस यांनी खूप सारे असे ऑर्डर्स केलेले आहेत आणि प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि ह्याच पॉइंटवर कोर्टाने गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला क्वेरी केली आणि त्यांच्याकडून इन्स्ट्रक्शन्स मागितले की जर तुम्ही SBC मध्ये प्रोटेक्शन दिलं 2% मध्ये, तर जे ऑलरेडी शेड्यूल ट्राईबमध्ये जे अपॉइंटमेंट्स होते त्याचं काय झालं. तर ते पोस्ट जे आहे ते वेकेंट झाले, त्या पोस्टमध्ये जे आहे दुसऱ्या वेकेन्सीज फिलअप झाल्या, किंवा ST जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये जे आहे सबमर्ज करून टाकलं SBCला, कसं काय जे आहे तुम्ही ते पोझिशन आम्हाला क्लिअर करा. तर गव्हर्नमेंटच्या वकिलांनी जे आहे कोर्टाला अशी हमी दिली की आम्ही त्या प्रकारे ॲफिडेव्हिट फाईल करू. आणि जे दुसरे मुद्दे होते, जसं गव्हर्नमेंटने एक कमिटी कॉन्स्टिट्यूट केलेली आहे माननीय छगन भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली, की सेवाविषयक लाभ आणि सेवानिवृत्त लाभ याबद्दलही कोर्टाने क्वेरी केली की हे केव्हापर्यंत चालेल आणि याचं काय जे आहे आउटकम होणार आणि हे कोणत्या विषयाला कव्हर करतात. तर या बाबतीत सुद्धा जे आहे कोर्टाने चिंता व्यक्त केली की हे केव्हापर्यंत चालणार, अशी रिपोर्ट जी आहे केव्हापर्यंत वेळ जी आहे एक्सटेंड होणार. तर ह्याबद्दल सुद्धा जे आहे गव्हर्नमेंटच्या वकिलाला कोर्टाने म्हटलेलं आहे की तुम्ही यावरही स्टेटमेंट करा. यानंतरचे प्रोव्हिजनल पेन्शन्स ज्यांचे आहेत किंवा ज्यांचे इन्क्रिमेंट थांबलेले आहेत, तर हे सर्व जे छोटे मोठे जे इश्यूज आहेत त्याबद्दलही कोर्टाने सरकार गव्हर्नमेंटकडून क्लॅरिफिकेशन मागितलेलं आहे. आणि पेन्शन जे आहेत, रिटायरल बेनिफिट्स आहेत, त्याबद्दल सुद्धा कोर्ट त्यांच्या फेवरमध्येच बोलत होता की यांना हे मिळाले पाहिजे. तर जज साहेब खूप चांगले पॉझिटिव्ह माइंडचे आहेत, गंगापूरकरवाला साहेब आणि श्रीकांत कुलकर्णी साहेब सुद्धा. तर हा कोर्ट खूप छान आहे आणि मानवीताचा एक ह्युमॅनिटेरियन दृष्टिकोन आहे, त्यांचा मानवीय दृष्टिकोन आहे. त्यामुळे सेवेला संरक्षण आणि सेवाविषयक लाभ, सेवानिवृत्त विषयक लाभ, तर हा जो हक्क आहे, तर हा हक्क ह्या कोर्टाच्या माध्यमातून पूर्णपणे मिळू शकतो याची शक्यता आज आम्हाला दिसून आली. आणि खूप सारे जे अजून कनेक्टेड जे इश्यूज आहेत तेही जे आहे आज चांगले अर्गू झालेले आहेत.
पण शेवटी मला हेच म्हणायचं आहे की कोर्टाचा जो एक ॲटिट्यूड होता तो एकदम पॉझिटिव्ह होता, एम्प्लॉईजच्या फेवरमध्ये होता आणि कोर्टाची सहानुभूती असल्यामुळे आज एक ऑर्डर तर पॉझिटिव्ह झालेलाच आहे, दुसरा ऑर्डर सुद्धा पॉझिटिव्ह होणार आहे आणि तिसरं ऑर्डर जे आहे SBC ज्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे त्याबद्दल सुद्धा पॉझिटिव्ह होणार आहे अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. आणि आता सध्या केस 23 मार्चला ठेवलेली आहे आणि 23 मार्चला सुद्धा आर्ग्युमेंट व्हायची शक्यता आहे. माझा पर्सनल मुद्दा कोर्टाला मी सांगितला की हा GRच अनकॉन्स्टिट्युशनल आहे, कारण की सुप्रीम कोर्टचा जजमेंट जगदीश बहिराचं किंवा हायकोर्टाचा ऑर्डर 28/9/2018चं रिट पिटिशन 3140 मध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की ह्या प्रकारे GR तुम्ही इश्यू करा किंवा असे 5 कॅटेगरीज तुम्ही कॅटेगराईज करा, प्रवर्ग करा, असं सुप्रीम कोर्टाचंही जे आहे काही उल्लेख नाही आहे, हायकोर्टाचाही काही उल्लेख नाही आहे. तर मी कोर्टाला हेच म्हटलं की यांनी कोणत्या प्रोसिजरनी हे काढलेलं आहे, हे सुप्रीम कोर्टाचं आणि हायकोर्टाच्या ऑर्डरचं कंटेम्प्ट आहे आणि हा म्हणून GR अनकॉन्स्टिट्युशनल आहे, इलिगल आहे, आर्बिट्ररी आहे, अनरिझनेबल आहे, डिस्क्रिमिनेटरी आहे, आर्टिकल 14चाही व्हायोलेट करतो. नुसतं शेड्यूल्ड ट्राईबसाठी जे आहे त्यांनी हा GR काढलेला आहे आणि बाकीचे कॅटेगरीज जे आहे तिथे एक्सक्लूड करून टाकलं आणि सुप्रीम कोर्टाचा जजमेंट किंवा हायकोर्टाचा ऑर्डर 28 सप्टेंबर 2018चं हे व्हेरियस रिझर्व्ड कॅटेगरीज बद्दल बोलतात, जिथे शेड्यूल्ड कास्ट आहे, शेड्यूल्ड ट्राईब आहे, SBC आहे, OBC आहे, NT आहे, डिनोटिफाईड ट्राईब्स आहे, सर्व जे आहे रिझर्व्ड कॅटेगरीज इन्क्लुडेड आहे. पण हा GR नुसतं ST साठी काढलेला आहे, तर हे एक भेदभावच आहे. आणि हा जो GR आहे हा जे सेक्शन 10 आहे त्याचा व्हायोलेशन करतो आणि सुप्रीम कोर्टाचा जो क्लाउज आहे पॅरा 57 सब क्लॉज 7 मध्ये की इफ द कास्ट क्लेम फाउंड टू बी फॉल्स और इनव्हॅलिडेटेड द कॉन्सिक्वेन्सेस शॅल फॉलो इन दॅट केस ओनली. म्हणजे इतकंच लिमिटेड पॉइंट आहे आणि इतकंच लिमिटेड पॉइंटसाठी जे आहे चीफ सेक्रेटरी साहेबांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन 3140 मध्ये 28/9/2018ला अफिडेव्हिट फाईल केली की आम्ही अशाच केसेसमध्ये ॲक्शन घेणार आहोत की ज्या केसेसमध्ये इन्व्हॅलिडेशन झालं आणि जिथे फायनॅलिटी अटेंड झाली, हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं प्रोटेक्शन नाही आहे आणि तरी सुद्धा जे आहे ते वेकेन्सी ऑक्युपाईड करू नये, तर अशा लोकांना जे आहे आम्ही ॲक्शन घेऊ आणि त्यांच्या जागी जेन्युन लोकांना ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यांना आम्ही भरू. इतकी एक लिमिटेड अफिडेव्हिट जे आहे हायकोर्टासमोर त्यांनी दाखल केली आणि GR जो काढलेला आहे तो एकदम उलटा पुलटा काढून टाकला. त्याचं काही लिगल फाउंडेशन नाही आहे, सुप्रीम कोर्ट फाउंडेशन नाही आहे. सुप्रीम कोर्टचं फाउंडेशन ते घेतात की आम्हाला अंमलबजावणी करायची आहे, इम्प्लिमेंटेशन करायचे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट. पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट इम्प्लिमेंट कुठे करायचं आहे? नुसतं ज्यांचे केस जे आहे इन्व्हॅलिड झालेला आहेत आणि ज्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे प्रोटेक्शन नाही किंवा स्टे नाही आहे आणि फायनॅलिटी अटेंड झाली, नुसतं अशा केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे किंवा हायकोर्टाने म्हटलेलं आहे. पण यांनी जे आहे त्या सर्वच्या सर्व कॅटेगरीज घालून टाकल्या. ज्यांच्या केसेस पेंडिंग आहे, ज्यांना हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं प्रोटेक्शन आहे, ज्यांचे केसेस रेफर झाले नाही, ज्यांच्या केसेसमध्ये SBC मध्ये प्रोटेक्शन मिळालेलं आहे, की हे सर्व कॅटेगरीज जे आहे हे GR मध्ये कोणत्या आधारावर घातलेलं आहे? सुप्रीम कोर्ट तर म्हणत नाही, हायकोर्ट तर म्हणत नाही. मग यांनी जे आहे असं कसं काय जे आहे हे केलेलं आहे? तर हाच माझा चॅलेंज आहे. एक 20 ग्राउंडवर जे आहे चॅलेंज केलेलं आहे असं कोर्टाला मी सांगितलं की हा GRच जे आहे असंवैधानिक आहे आणि याचं काही बेस नाही आहे, फाउंडेशन नाही आहे, आधार नाही आहे. तर म्हणून नुसतं हे 5 कॅटेगरीज बद्दल ऑर्डर्स करायच्या ऐवजी हा पूर्ण GR बद्दल जे आहे कोर्टाने ऑर्डर करायला पाहिजे आणि याला जे आहे नल आणि वाईट आणि इलिगल डिक्लेअर करायला पाहिजे. तर ह्या पॉईंटवरही जे आहे कोर्ट येणार, कारण की हा लार्जर इश्यू आहे आणि
कोर्ट जे आहे स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 जे आहे ऑर्डर्स करत आहे आणि खूप चांगला कोर्ट आहे आणि खूप समजदार कोर्ट आहे आणि ऐकून घेतो, इरिटेट होत नाही, चिडत नाही आणि त्यामुळे सर्वांनाच जे आहे संधी मिळते. जे आपले वकील बंधू ज्यांचे जे जे पॉईंट्स होते ह्या केसेसमध्ये त्यांनी आपापले पॉईंट्स कोर्टासमोर मांडले आणि खरोखरच कोर्टाने त्या सर्वांना ऐकून घेतलेलं आहे, मला सुद्धा ऐकून घेतलेलं आहे आणि मला असं वाटते की आज जे एक 50% आपली विजय झालेली आहे. तर हे सर्व वकील मंडळींनी जे कलेक्टिव्ह एफर्ट केला, मी एकटाच तिथे क्रेडिट घेऊ इच्छित नाही, हे एक टीम वर्क आहे आणि ह्या टीम वर्कनी जे आहे जो फोर्सफुली कोर्टासमोर आर्ग्यू केलेला आहे, तर याच्या आधारावरच आज आपल्याला 50% सक्सेस मिळालेली आहे आणि 50% सक्सेस नक्कीच आपल्याला फ्युचरमध्ये मिळणार अशी जे आहे माझी अपेक्षा आहे, आशा आहे. आणि आज जे आहे औरंगाबाद हायकोर्टमध्ये जे आमची व्हिजिट झालेली आहे, राष्ट्रीय अलवा जमात महामंडळचे अध्यक्ष माझ्यासोबत आलेले आहेत, उदय धकाते साहेब. तर यांनी पण खूप मला सहकार्य केलेलं आहे, मला कंपनी दिलेली आहे आणि मनोबल वाढवलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहो. आणि खरोखरच जे आहे आजची आमची जे इथे व्हिजिट झालेली आहे हे सफल झालेली आहे आणि सार्थक झालेली आहे. तर सर्व बांधवांना जे आहे मी अशी रिक्वेस्ट करतो की आपण निराश होऊ नये आणि जे आपल्याला सक्सेस मिळत आहे त्याचं सेलिब्रेशन करावं आणि पॉझिटिव्ह राहावं, अजून पॉझिटिव्ह राहायचं. कारण की हळूहळू जे आहे ह्या प्रॉब्लेमतून आपण निघून जाऊ, ह्या अंधारातून जे आहे आपण निघून जाऊ, प्रकाशाकडे जे आहे जाऊ आणि एक दिवस असा येईल की सूर्य उगेल आणि सर्वांना जे आहे प्रकाशमान करेल आणि सर्वांचे जीवन जे आहे ते प्रकाशमय होईल आणि दुःखाचा जे एक महासागर आहे जे सर्व आता अनुभव करत आहेत तिथून सर्व जे आहे निघून जातील अशी माझी अपेक्षा आहे, आशा आहे. आणि इतकंच बोलून जे आहे आपला सर्वांचा माझ्यावर विश्वास आणि कोऑपरेशन असल्यामुळे आपण सर्वांनाच जे आहे मी धन्यवाद देतो आणि जे संघटना माझ्याशी जोडलेले आहेत त्यांना सुद्धा जे आहे मी धन्यवाद देतो आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर जे आहे विश्वास केलेला आहे. तर फार फार जे आहे धन्यवाद आणि इथेच जे आहे मी थांबतो, विराम घेतो आणि सर्वांना जे आहे नमस्कार करतो, जय भीम करतो. थँक्यू व्हेरी मच.